आखाती देशामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि यामध्ये महाराष्ट्र त्याचप्रमाणे देशभरातील पर्यटक असतील किंवा विद्यार्थी असतील हे सध्या त्या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करताना पाहायला मिळतात. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही विद्यार्थी असतील त्याचप्रमाणे नागरिक जे आहेत ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्या दुबईमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामध्ये काही 10 ते 12 जणांना अतिशय अत्यावश्यक सेवा जी आहे त्याची गरज आहे अशी देखील माहिती जी आहे ती प्राप्त झालेली आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे मॅडम आहेत. मॅडम, LS मराठीमध्ये आपलं स्वागत. मॅडम, सध्या युद्धजन्य परिस्थिती सुद्धा आखाती देशामध्ये सुरू आहे आणि सध्या आपल्या जिल्ह्यातील किती मुलं किंवा किती नागरिक जे आहेत ते सध्या तिकडे आहेत आणि सध्या स्थितीला काय परिस्थिती आहे आपल्याला काय माहिती घेता आपण प्रत्येक तासाची काय सांगा? हो, आता आपल्याला जसं माहिती आहे इराण इस्रायलच्या संघर्षाच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील काही नागरिक तिथे आहेत. तर त्यातले एकूण 110 नागरिकांची माहिती आमच्यापर्यंत आहे की जे तिथे आहेत सध्या, आणि त्यापैकी 15 असे आहेत की ते अडकलेले आहेत. त्यांना आपल्याला इव्हॅक्युएशनसाठी त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. तर आपण याबाबतीत राज्य शासनाच्या संपर्कात आहोत. राज्य शासनाचा जो कक्ष आहे मदतीचा, तर त्यांना आपण ही माहिती पाठवतो आणि त्याच्या पुढची पावलं ते उचलत आहेत. त्याच पद्धतीने आम्ही अजूनही सर्व तालुक्यांकडनं माहिती घेत आहोत की आणखी काही नागरिक अडकले असू शकतात, विद्यार्थी अडकले असू शकतात आणि किंवा ज्यांना तातडीने मदत हवी असेल तर अजूनही ते माहिती देऊ शकतात असं आम्ही आवाहन केलेलं आहे. प्रत्येक नागरिकामार्फत आपण आवाहन करताय. प्रत्येक आपला नियंत्रण कक्ष जो आहे तो देखील तत्पर आहे. मात्र पालकमंत्री असतील किंवा अन्य काही याबाबत काही चर्चा झाली का? वरिष्ठ लेवलवर आपली काही चर्चा? हो, याच्या बाबतीत माननीय पालकमंत्री महोदय आढावा घेत आहेत. त्यांना देखील आम्ही अपडेट्स देत आहोत याबाबत. मॅडम, सध्या स्थितीला अशा अफवा देखील उतरवल्या जात आहेत की त्यामुळे इंधनावर परिणाम होऊ शकतो, इंधन कमी पडू शकतं, अशी देखील चर्चा आहे. याबद्दल आपण काय? हो, नक्कीच काही अफवा अशा पसरत आहेत लोकांमध्ये की आखाती देशांकडून आपल्याकडे ऑइल येतं त्याच्यामुळे की ऑइलचं शॉर्टेज होईल आणि पेट्रोल डिझेलचं शॉर्टेज होईल, किमती वाढतील. किंवा आता सध्या आम्ही सकाळीच HPCL, BPCL आणि IOCL तिन्ही कंपन्यांचे जे आपले सेल्स मॅनेजर आहेत डिस्ट्रिक्टचे त्यांच्याशी आम्ही मीटिंग केली होती. तर सध्या शॉर्टेज असं काहीही नाही आणि सप्लाय आपल्या व्यवस्थित आहे, डिस्ट्रप्शनचे कुठलेही चान्सेस नाहीत असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याशी आम्ही वारंवार आमचे जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत ते त्यांच्याशी संपर्क. सोशल मीडियावर अफवा पसरू नये यासाठी एक जिल्हाधिकारी म्हणून आपण काय आव्हान? नक्कीच मी आपले नागरिक सुजाण आहेत जिल्ह्यातले, मी त्यांना आवाहन करेन की कोणत्याही प्रकारच्या अफवा त्यांनी पसरवू नयेत. जी जिल्हा प्रशासनाकडून राज्य प्रशासनाकडून जी माहिती दिली जाते त्याबाबत त्यांनी माहिती घेऊनच गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारे नागरिकांमध्ये किंवा तिथल्या लोकांमध्ये देखील अस्वस्थता किंवा अशांतता निर्माण होऊ नये यासाठी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असे मी आवाहन करते. धन्यवाद. तर या होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे ज्यांनी सांगितलं की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारे जर काही माहिती मिळाली तर ती प्रशासनापर्यंत पोहोचवा. प्रशासन नेहमीच त्यांच्यासाठी सज्ज आहे असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत विशाल रवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग.